हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. तर मस्तपैकी हळदीचं लेपन करून घेतलं आहे, तुम्ही बघितलंच. आता पुढच्या सगळ्या कामांना सुरुवात करते. आधी देवपूजा करून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागते. त्यानंतर वडाची पण पूजा करायची आहे. बघूया आता पुढे काय काय होतं आहे ते. आणि तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा दिवस खूप छान आनंदात जाऊ दे. तर मी आता आधी पूजा करून घेते देवाची, त्यानंतर भेटते मग मला. त्यानंतर मी इथे भातवड्या तळायला घेतल्या, कारण की उपवास होता ना. पूजा पर्यंतच आमच्याकडे उपवास असतो, पूर्ण दिवस काय करत नाहीत. त्यामुळे पण म्हटलं पूजा करायला पण अगदी नाही म्हटलं तरी आम्हाला 2:30-3 वाजून गेले आणि 3:30ला वगैरे आम्ही जेवायला बसलो. त्यामुळे भूक लागणारच होती. म्हटलं आपल्याला उशीर होणारच दरवेळीप्रमाणे, म्हणून म्हटलं थोडे भातवड्या तळून खाते. आणि हे मी एकटी खाणार नव्हती, मुलांनी पण खाल्ले माझ्याबरोबर. त्यानंतर हाताबरोबर डाळ भाताचं कुकरसुद्धा लावून घेतला मी. डाळ भात आणि बटाटा असं कुकरला लावून घेतलं एका. त्यानंतर पुढचा स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाकाचं काही शूट करत बसले नाही, कारण की मग शूट करत बसली ना तर मग पुन्हा बाकीच्या कामाला मला लेट झाला असतं. त्यामुळे मग सगळंच काही शूट घेतलं नव्हतं मी. फक्त स्वयंपाक जो केलेला आहे ना तो तुम्हाला दाखवलेला आहे. आणि नैवेद्याचं ताट भरून नैवेद्य दाखवून झाला आणि भूक लागली त्यामुळे खायला बसलो. त्यामुळे तेही घेता आलं नाही मला पूर्ण ताट वगैरे नैवेद्याचं. आणि पौर्णिमा 11:30 नंतर लागणार होती, त्यामुळे मग पूजा काय आपण लवकर करू शकत नव्हतो. आणि इथे मी बोलण्याचा प्रयत्न करत होते तुमच्याशी, पण बाहेरचा आवाज बराच येत होता. त्यामुळे मग आता मला परत व्हॉइस ओव्हर करायला लागला आहे. त्यामुळे व्लॉग पण उशिरा येतो तुमच्याकडे. आणि काल पूर्ण दिवस आमच्याकडे रेंज नव्हती, त्यामुळे जरा लेटच झालं आहे. आणि तुमच्याकडे पूर्ण दिवस उपवास असतो का ते मला नक्की सांगा कमेंट करून. एक वाटाणा बटाट्याची, इथे वरण आहे, थोडंसंच केलं आहे. आणि पिवळ्या बटाट्याची भाजी. आता पुऱ्या तळायचे आहेत आणि मग आवरायचं आहे वडाला जाण्यासाठी. आणि तुम्हाला एक दाखवायचं होतं, हे मनी प्लांट जे लावलं होतं ना, आता ह्याला मस्त पालवी फुटायला लागली आहे. कारण की पावसाळा पण चालू झाला आहे. उन्हाळ्यात एवढं व्यवस्थित होत नव्हतं ते, मला जरा मूडच गेला होता. पण आता बघितलं ना तर पावसाळ्यात छान पालवी फुटते त्याला. अजून एक बाहेर ते पण दाखवते. इथे बाहेर त्याला पण छान पालवी फुटते, ते पण छान फुलते. शोचंच आहे ते. आणि बाकी गॅलरीत ठेवलीत. ही इथे बेडरूमच्या खिडकीत आहे. हे एक आहे नवीन वेल, हा ह्याच्यात एक आहे, तो येतोय अजून. आणि इकडे वरती एक आहे. शुभांगीला फोन कर. तयारी करून घेतली आता पूजेसाठी. आता आम्ही पूजेला जातोय वडाच्या. हे वाण घेतलेलं आहे आणि हे ताट तयार केलेलं आहे. अशी छान साडी नेसलेली आहे मी आणि हा लुक आहे माझा. कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि अशी हेअरस्टाईल साडी सोपी केलेली आहे घरातल्या घरात. लुक आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. आता आम्ही वडाची पूजा करून घेतो. खाली ठेवला म्हणजे तेच विचारलं, म्हणजे सगळं वरती आता स्टॉप कधी करायचं. तर मग सगळं भरल ना ते खाली ठेवला. श्री थोडा वेळ बंद करतो.
चला आपण नवऱ्यांसाठी करतो तर बायकोसाठी करतो. चला कोणतरी हे करणार आहे पुढे. सकाळी काय झालं नाश्ता ना खिचडी. मग काय पप्पा उपवास आहे. मी केली चांगली सून आहे ना पिंकीला ते पाय दाबल डोकं दाबल. बंद केलं की चालू आहे? चालू आहे. चालू आहे तुम्ही चालूच ठेवलं नाही. हे काय हवायचं आणि बाकीचं हे करून द्या. शॉक करू काय जरा ऊन येत आहे ऊन ऊन हा फिरायचं आहे. हा हे व्हिडिओच नाही होत. लय पण आणि काय वेळ साडी लागली. लागली 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 खाली. गडबड झालाय उशीर तर 4 वाजता. दुसरं घे पाहिजे तर. कुठे गाडी लावणार ना. तरी हा वरती हाय ना. पुढच्या वर्षी म्हटलं होतं गेल्या वर्षी म्हटलं तर इकडनं जरा पॅक करून पडदा लाव्या आणि काय 8 दिवस ठरवायला पाहिजे साधा कापड लावलं ना चांगलं. किती वर्ष करतो वरती? किती वर्ष? दोनदा केलं. नंतर त्या दोऱ्या येतात ग सगळ्या हम्म. कपडे एवढे येतात मग खाली चालली जा. खाली येतं काय एवढं येत नाही. हा हो. बरोबर आहे. सुपारी सगळे दे. नाही, आता नाही दिसत. कशी वाटत ना बाय पाणी नाही. कशाला पडते चल, एवढा काय लावायचं. आता मीच खाणार. म्हणजे आम्ही डायरेक्ट इथनं वरती येतात. खिचडी झाली खाऊन मग आता काय? आता कसं आळूवडी वरण भात काढला नाही कधी वर्ष झालं मग बोलत ना हे निरंजन तुझं आहे ना.
हास की हास जरा हास. मनात दिला त्यांनी. आता तू आता झाली आहे पूजा करून. आता आम्ही जेवून घेतो आणि हा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असं चॅनलला कनेक्ट राहा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना आणि पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.